आता बघूया कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यांमध्ये, अर्थात फास्ट न्यूज। हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजीराजांनी बलिदान दिलं, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शाखेच्या वतीनं धर्मवीर बलिदान मासानिमित्त आज रक्तदान शिबिर घेण्यात आलं। वैभव लक्ष्मी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या शिबिरासाठी सहकार्य केलं। या शिबिरात 98 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं। यावेळी आशिष लोखंडे, रोहित अतिग्रे, आशिष पाटील, अवधूत चौगले, अथर्व कोल्हापुरे, ओंकार अतिग्रे, अनिकेत पाटील यांच्यासह धारकरी उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठात BA फिल्म मेकिंग हा 12वी नंतरचा 3 वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू होतोय। येत्या शैक्षणिक वर्षापासून या कोर्ससाठी प्रवेश देण्यात येईल। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या कोर्सच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे। थेअरी आणि प्रॅक्टिकलवर आधारित या अभ्यासक्रमात चित्रपट क्षेत्राशी संबंधित घटकांकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यामुळे फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेज आणि पार्वतीदेवी कुंभार नर्सिंग कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज यांच्या वतीनं जागतिक किडनी दिनानिमित्त कोल्हापूर शहरातून जनजागृती पदयात्रा काढण्यात आली। काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदुम, कॉमर्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. रवी नाईक, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. SJ फराकटे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही पदयात्रा बिंदू चौकातून शहरातील विविध भागातून काढण्यात आली। शहाजी लॉ कॉलेजमध्ये पदयात्रेची सांगता झाली। या रॅलीमध्ये राष्ट्रीय कॅडेट कोर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते। कोल्हापूर दूरसंचार विभागाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त प्राध्यापिका डॉ. रूपा शहा यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। कुटुंब, समाज आणि नोकरी अशा तीनही पातळ्यांवर आजच्या महिला संघर्ष करत असून त्यातून यशस्वीही होत आहेत। कुणाच्या पाठबळाची अपेक्षा न करता स्वकर्तृत्वानं महिला स्वतःला सिद्ध करत आहेत, असं प्रतिपादन डॉ. रूपा शहा यांनी केलं। तर वयात आलेल्या मुलींची पालकांनी घ्यायची काळजी याबाबत डॉ. राधिका जोशी यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी महिला दिनानिमित्त उभारलेल्या विशेष फलकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी विक्रांत देशमुख, उपसरव्यवस्थापिका प्रिया महाजन, शोभा लवटे, सुधाकर पिसे, शिवराम कुलकर्णी यांच्यासह महिला उपस्थित होत्या। कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर इथं 2021 मध्ये पेंटॅगॉन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली। या इन्स्टिट्यूटचं नवीन कार्यालय शिवाजी पार्कमध्ये सुरू करण्यात आलंय। सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाली आहे। अशावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देण्यासाठी आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गुरुकुल प्रणालीचा प्रभावी अवलंब केलाय। इन्स्टिट्यूटमधील अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याला तणावमुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात, असं सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला श्रेयांश काला, प्रवीण शर्मा, डॉ. मनीष गुप्ता, नवतंत्र गौर, विकास सिंग, अनिकेत बुधले, राजीव भाटिया उपस्थित होते। जी कांबळे आर्ट गॅलरी आणि जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन यांच्या वतीनं हुतात्मा पार्कमध्ये चित्रकला स्पर्धा झाली। इयत्ता 1ली ते 3री, 4थी ते 6वी, 7वी ते 9वी अशा 3 गटात स्पर्धा घेण्यात आली। चित्रकलेमध्ये विद्यार्थी रममाण होतात तेव्हा सर्जनशील मनाला चालना मिळून मानसिक ताणही दूर होण्यास मदत होते। या चित्रकला स्पर्धेत 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी प्रशांत हाडकर, चित्रकार RS कुलदीप, अरुण सुतार, भरत कुरणे, अजित आयरेकर, शांतारामजी कांबळे यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते। बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिक्षाचालकांच्या कल्याणकारी महामंडळाची घोषणा राज्य सरकारनं नुकतीच केली आहे। त्यामुळे कोल्हापुरातील रिक्षाचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी जयदीप सरवदे, विनोद जाधव, रोहन साळुंखे, दत्तात्रेय कोथमिरे, अवी सनगर, प्रदीप मोहिते, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे शहर अध्यक्ष अल्लाउद्दीन नाकाडे यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि उत्कृष्ट पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत झाला। अध्यक्ष लायक मेस्त्री यांनी असोसिएशनचं कार्य तसंच व्यवसायासमोरील अडचणी, आव्हानं याबद्दल आढावा घेतला।
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालोजीराजे छत्रपती, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पेंटिंग व्यावसायिकांच्या संघटनेला शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर स्पर्धेअंतर्गत इंटिरियर विभागात सतीश पिंगळे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, तर रमेश पाटील आणि विकास वाकरेकर यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय एक्सटिरियर विभागात विजय कांबळे, राहुल बामणे आणि सरदार सावर्डे यांनी बक्षिसं मिळवली. यावेळी नंदकुमार मोरे, प्रकाश गवंडी, अर्जुन माने, गणपत पाटील यांच्यासह पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर्स आणि रंगारी बांधव उपस्थित होते. स्टेट बँकेच्या प्रबंध शाखेकडून देवस्थान समितीला 10 बाय 12 फुटाची LED वॉल प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी या वॉलचं फीत कापून अनावरण केलं. या वॉलचा CCTV नियंत्रण कक्षाला उपयोग होणार आहे. तसंच मंदिर सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास येडगे यांनी व्यक्त केला. यावेळी बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंग, पंकज कुमार, बरण वाल, राजू गुप्ता, सुशांत बनसोडे, महादेव दिंडे, राहुल जगताप, अभिजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावच्या 75 वर्षाच्या मालन भीमराव घुणकीकर कोल्हापूरला जाण्यासाठी वाठार एसटी स्टँडवर आल्या होत्या. इस्लामपूर कोल्हापूर एसटीमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या हातातील 1 तोळे वजनाची सुमारे 55,000 रुपये किमतीची बांगडी लंपास केली. सोन्याची बांगडी चोरीला गेल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ चालकाला सांगून एसटी परत स्टँडवर आणली. मात्र चोरट्याचा थांगपत्ता लागला नाही. याबाबत पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.